नवीन बॉल प्रोव्हाइड करा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रशांत यांना पाहू शकता. चला, दोन्ही संघाचे जर पेलमॅन असतील तर आपण पाठवा. स्ट्राईकला आपण चैतन्य सालुंके ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईकिंगला सचिन मोकल दाखल. यावेळचा बॉल राईस करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि जिथून स्लॅश केला होता चेंडूला. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू निघून गेला होता, जिथे सिंगल रन्स पाहायला मिळते. पहिल्या सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला ऑन द स्ट्राईक पाहायला मिळालेला सचिन मोकल आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एक सर्वाधिक बिस्फोट खेळाडू आहे साई गावातील. स्पीच हिट करण्याचा प्रयत्न, रिबाचा फटका फसलाय. झेल मागील सामन्याचा हिरो या मॅच मध्ये 0 बाद होताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट मिळवले गोलंदाजांना. प्रशांत यांनी महत्वाचा विकेट मिळवला. मागील सामन्याचा हिरो या मॅच मध्ये अगदी भोपळाईने फोडता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट मिळून दिलाय. रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आला. पॉइंट मधला क्षेत्ररक्षक त्यानं टिपलाय. जेल आणि मैदानाच्या आतमधला महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. चला, कॅच कुठे घेतली त्यांचं नाव? अरुण अरुण कदम. अरुण कदम यांनी टिपलेला तो झेल पाहायला मिळाला. महत्वाची विकेट, महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यात आणि तिसऱ्या क्रमांकावर किरण सातवे त्यांना पाहायला मिळतात. यावेळचा हा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाला आणि सिंगल रन्स इथून मैदानाच्या 2 धावा इथून येताना पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं आणि या 2 धावांनी शतक धावपटा धावा लागले गेल्या त्या 1 बाद 3 धावा. अगदी या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर बरेचसे अगदी तुम्हाला हॉस्पिटलमधील नामांकित डॉक्टर खेळताना पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये देखील सध्या प्रशांत सरांनी महत्वाची विकेट देखील मिळवून दिलाय. सचिन मोकल यांना बाद केलंय. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेसिंग आहे लांबचं. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा 4. आला हा पहिला चौकार. तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये
या मध्ये ज्यांचं नुकताच आगमन झालं अशी मित्र हॉस्पिटल खारघरचे सन्माननीय डॉक्टर मारी मृत्यू सर यांचं इथं आपण सहर्ष स्वागत करतोय. आपण त्यांना आपण विनंती करूयात. डॉक्टर मारी मृत्यू सरांना आपण इन्व्हाइट करतोय. हॅलो. 7 धावा आपल्याला लागले गेल्यात. मागील चेंडू निर्धाव आला. प्रशांत सर सध्या गोलंदाजी करतात. दरम्यानच्या कालावधीमध्ये मित्र हॉस्पिटल खारघर याची स्पेशलिस्ट डॉक्टर मारी मृत्यू सरांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. यावेळचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरिजनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडं मिळतील धावा 4. शेवटच्या बॉलवर आलाय हा खणखणीत चौकार. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपटला धावा लागले गेल्या त्या 1 बाद 11 धावा पाहायला मिळतात. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच षटकामध्ये आपल्याला 2 चौकार देखील पाहायला मिळालेत. फलंदाज किरण सातवे यांच्या बॅटमधून एक दमदार सुरुवात त्यांनी देखील करून दिल्या. मित्र हॉस्पिटल खारघर आयोजित आपण मित्र क्रिकेट लीग 2026 वर्ष 8वी आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि नामांकित या स्पर्धेमध्ये सन्माननीय आयोजन कमिटी श्री सूरज गेडाम सर असतील, डॉक्टर अजित बाविस्कर सर असतील, श्री संगम पाटील असतील, श्रीकांत बळेकर असतील, श्री कुणाल खांडेकर, श्री किरणजी खरात, श्री देविदासजी शिराळे, राकेशजी गवते सर, सूरजजी जुगारे सर, विशाल सोनावणे, राजू राठोड आणि हाऊसकीपिंग टीम यांनी आयोजित केलेली एक नामांकित स्पर्धा मित्र हॉस्पिटल खारघर आयोजित मित्र क्रिकेट लीग आपण हे आयोजन पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील आता आपण 5वी मॅच सध्या एन्जॉय करतोय. राकेश जैन गोलंदाजी ट्रॅकवर इतर पाहायला मिळतात. मागील सामन्यामध्ये सामनावीर जे राहिले होते आणि ते राकेश जैन सर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर सिंगल रन तिथून आले आणि या एकेर धावेनिशत धावपटला धावा लागले गेले त्या 12 धावा पाहायला मिळतात. अतिशय चांगली अशी सध्या स्पर्धा. यावेळचा बॉल दांडी गुल केलाय. महत्वाची विकेट देखील मिळवलंय गोलंदाज राकेश जैन यांनी. मागील सामन्यामध्ये देखील दमदार गोलंदाजी अवघ्या 3 धावा त्यांनी खर्ची केल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये महत्वाची विकेट देखील मिळवलंय. दुसरा हादरा लागला बॅटिंग करणाऱ्या परमीर वॉरियर या संघाला. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हादरा. मैदानाच्या आतमध्ये पीके प्रवीण कांबळे त्यांना पाहायला मिळतात. प्रवीणजी कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. राकेशजी जैन सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्यांना पाहू शकताय. महत्वाची विकेट राकेश जैन यांनी मिळवून दिली आणि नवीन खेळाडू प्रवीण कांबळे मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर दाखल होताना पाहायला मिळतात. धावपटा धावा लागल्या गेल्यात त्या 12 धावा पाहायला मिळाल्यात आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू. अकूट टप्प्याचा बॉल होता. शरीराच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू राहिला. दंडित केले जाते गोलंदाजाला आणि आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. धावपटा धावा लागल्या जातील त्या 13 धावा आपण पाहू शकताय. अतिशय एक नामांकित स्पर्धा सध्या मित्र हॉस्पिटल खारघरच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ज्यांनी हा चेंडू अडवला. फक्त एकच धावीतून मिळाला जाणार आहे आणि आता एकेर धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 14 धावा. निसर्गरम्य असं वातावरण आहे. हिरवगार असं आपण मैदान सध्या पाहू शकता आणि तेवढीच खरं तर एक दमदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. थ्रो देखील कमालीचा झाला होता आणि लगेच तुम्ही क्विक थ्रो मैदानाच्या आतमध्ये देखील पाहिलात. मागील चेंडूवर फक्त एकच धाव आणि आता एकच धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 15 धावा. क्रिकेटमध्ये अग्रेशन नेहमी पाहायला मिळत असतं आणि सध्या स्क्वॉड मधून ते अग्रेशन पाहायला मिळतं. सिंगलला डबल मध्ये रोटेशन करायला हवं होतं. थ्रो थोडासा
जरूर चांगला झाला होता, पण चेंडू देखील तेवढा दूर गेला होता. रनिंग थोडीशी कमी पडताना पाहायला मिळते परवीर वॉरियर या टीमची. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, वाईड इश लॉंग ऑन रिझमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी पलटण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये. फक्त एकच धाव मागील चेंडूवर देखील मिळाली जाते आणि या एकेरी धावेनिशी आता धावपटलावर धावा लागले गेले त्या 16 धावा पाहायला मिळतात. शेवटचा आणखी एक चेंडू बाकी आहे. राकेश जैन यांचं आपण कौतुक करूयात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात, पण या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी करत असताना देखील चांगलीच गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. मागील सामन्यामध्ये देखील 2 विकेट महत्वाच्या मिळवल्या होत्या राकेश जैन यांनी, आणि तेच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. महत्वाची 1 विकेट त्यांनी देखील मिळवल्या. किरण सातवी सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर ज्यांनी पाठवलाय. चैतन्य साळुंक्याच्या समोर यावेळचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. अलंग द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, ऑफ इस्टीच्या पूर्ण कॉरिडॉरच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि एक्स्ट्रा धाव आणखीन एक मिळाली गेलाय. धावपटला धावा लागले गेल्या त्या 17 धावा. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा गडबडलाय. फंबल पाहायला मिळाले. चेंडूची पकड लॉंग ऑफ एरियामध्ये केली गेली आणि या एकेरी धावेनिशी आता धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरच्या नंतर 2 बाद 18 धावा. चला यानंतर देखील होणारी मॅच करंजवाडी लायन्स आणि उल्वे युनायटेड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहा. अरुण कदम गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळणार आहेत. निसर्गरम्य असं वातावरण आहे. अगदी मैदानाच्या चौफेर जर तुम्ही नजर टाकली तर बरीचशी तुम्हाला झाडं पाहायला मिळतात. अगदी आपण म्हणूयात की प्रत्येकाला आता सावळीच्या सानिध्यामध्ये जाऊन प्रत्येक खरं तर प्रेक्षक देखील एन्जॉय करतोय ती स्पर्धा. गोलंदाजी ट्रॅकवर अरुण कदम आलेत. पहिलाच बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव इथून येताना पाहायला मिळाली आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 19 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. षटकामध्ये अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अरुण कदम सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये मारलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेसिंग लांबचं आहे. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि या 2 धावेनिशी आता धावपटा धावा देखील वेगाने वाढतात असं आपण पाहू शकता. 21 धावा. पहिल्या खरं तर सुरुवात चांगली केली होती किरण सातवी यांनी, ज्यांच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले होते, पण त्यानंतर आता मोठे फटक्यांपासून कुठेतरी लांब देखील ठेवलंय. आता जबाबदारीने खेळावं लागणार आहे चैतन्य साळुंके आणि त्यांच्यासोबत प्रवीण कांबळे यांना धावा बनवावं लागणार आहेत. फुलटॉस बॉल प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आहेत, पण यावेळचा बॉल अगदी निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू इथून डॉट येताना पाहायला मिळतोय. या क्रीडांगणामध्ये या संघानं बॅटिंग करणाऱ्या संघानं चांगल्या धावा बनवल्या देखील होत्या, पण आता या मॅच मध्ये 40 पर्यंत तरी पोहोचावं लागणार आहे, कारण सलामीचे आघाडीचे खेळाडू स्वस्तामध्ये बाद झालेत. सचिन मोगल मागील सामन्याचे हिरो. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता, पण हा आय कॉर्डिनेशन पाहायला मिळत नाही. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलं आणि या 2 नवीन धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा. 23 रन्स 23 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अरुण कदम सध्या गोलंदाजी करत असताना ऑन द स्ट्राईक आपण प्रवीण कांबळे यांना पाहू शकता. सिंगल डबल न त्यांचा डाव देखील चालू आहे. फटका जरूर चांगला आहे समोरच्या दिशेनं. आउट ऑफ द पार्क चेंडूला पाठवलं. आउट ऑफ द फॅन्स मिळतील धावा. 6 आला हा षटकार. समोरच लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार येताना पाहायला मिळाला. कमालीचा फटका खेळलेत प्रवीण कांबळे आणि त्यांच्या बॅट पडलेला हा षटकार. 29 धावा धापडला लागले गेल्यात. सध्या चांगली या धावा उभारतात. यावेळचा बॉल शरीराच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय.
षटकानंतर हा लगेच दबाव मैदानाच्या आतमध्ये येत असतो आणि हा दबाव सध्या अरुण कदम यांच्या गोलंदाजीवर जरूर आलाय. त्यामुळे महत्वाची देखील आता फटकेबाजी करत असताना प्रवीणजी कांबळी सर पाहायला मिळतात. 30 धावा आपल्याला लागले गेल्यात. यावेळचा बॉल हलगते खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज त्याच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पनवेल वॉरियर संघाच्या धावपडा धावा लागले गेले तर 30. अमित लंगोटे सर गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळलाय. शेतक्षक तिथपर्यंत पोहोचले. झेल घेण्याचा प्रयत्न, कमालीचा झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट अमित लंगोटे यांनी घेतलंय आणि आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. वॉट अ जजमेंट. काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं. अगदी चेंडू पर्यंत शेवटपर्यंत नजर ठेवली आणि तो झेल देखील त्यांनी महत्वाचा टिपलाय आणि त्यामुळं आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. सिद्धार्थ जावळे मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतात. मग अशी जो झेल टिपला जो मकरंद सरांनी, काय कमालीचा झेल पाहायला मिळाला. अगदी जवळजवळ 15 ते 20 पावलांचं अंतर त्यांनी चेस केलं आणि चेंडू पर्यंत शेवटपर्यंत नजर देखील ठेवली आणि महत्वाचा झेल देखील टिपला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता हे बऱ्याचशा गोष्टी देखील मैदानाच्या बाहेरून देखील घडत असतात. पण क्रिकेट सातत्याने चांगला असा खेळ आहे. यावेळचा हा बॉल पुढ्यामध्येच टाकलाय. अमित लंगोटे यांचं षटक फार निर्णायक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायला लागतात. टार्गेट तुम्ही किती सेट करणार याकडे देखील लक्ष असतं. पण सध्या गोलंदाजी चांगली आहे. नेरुल चॅम्पियन या संघाची. एक सामना एक संघाने जिंकलाय, पण आता दुसरा विजय फार महत्वाचा आहे, जो मिळवण्यासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अमित लंगोटे चांगली गोलंदाजी करतात. खोलामध्ये हा बॉल टाकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझनमध्ये चेंडू निघून गेलाय. सिंगल रन्स पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. फक्त एका धावावर थांबावं लागणार आहे आणि आता मात्र एका धावेनिशी धाव पटलावर धाबा लागले गेले त्या 31 धाबा. आणखीन या षटकामधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्वाधामधील आपण हे शेवटचं षटक पाहताय. अमितजी लंगोटे सर सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे. बराच हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचली होती. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पण मकरंद सरांनी बॅकअप चांगलं दिलंय. चेंडूची पकड झाली, थ्रो देखील चांगलाच पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले गेले आणि या दोन नवीन आता धाव पटला धावा लागले गेले त्या 33 धाबा. 33 धाबा आणि 3 विकेट हे समीकरण सध्या मैदानात पाहायला मिळते. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. थोडासा हातातून चेंडू निसटला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलंय. 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जाणार आहेत. 35 धावा आता धावपडला लागले गेल्यात. शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. फूड काउंटर ओपन झालंय, तर विनंती आहे जे संघ आज खेळतात त्या टीमला, त्यांच्या टीमच्या मेंबरला आपली कुपन आपण घ्या आणि फूड काउंटरवर जाऊन आपण जेवण चालू केलंय त्याकडे देखील लक्ष असू द्या. फुलटॉस बॉल, इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आलाय. कमरेक्षा उंचच हा चेंडू राहिलाय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव आता घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवर आता या 3 धावा देखील पाहायला मिळाल्या. बॅटच्या स्वरूपात आल्यात का? येस, बॅटला चेंडू ब्रश झाला होता आणि 3 धावा मागे चेंडू येताना पाहायला मिळाल्यात. त्यामुळे आता धावपडा धावा लागले गेल्यात त्या
38 धाबा. ही चर्चा आपण करत होतो. 38 फ्रीटचा बॉल असेल नेक्स्ट फ्रीटचा बॉल. यावेळचा बॉल लॉंग ऑन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. पूर्वाधाचा खेळ इथं संपलाय. धावपटला धावा लागले गेले. त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पनवेल वॉरियर्स या संघाच्या 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय. ते नेरुळ चॅम्पियन संघासमोर 24 बॉल 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. विशेष एक सूचना आहे, जे आज संघ खेळतात त्यांच्यासाठी लक्ष असू द्या. जे आज संघ खेळतात त्यांचे टीम मेंबरसाठी, त्यांच्या खेळाडूंसाठी एक विशेष सूचना आहे की फूड काउंटर ओपन झालंय. आपण आपले कुपन घ्या आणि तिथे आपण जेवण्यासाठी जा. चला आपण या पुढची मॅचचा टॉस करतोय. करंजाळे लायन्स आणि उल्वे युनायटेड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. करंजाळे लायन्स आणि त्यांच्या विरुद्ध उल्वे युनायटेड टॉस केला जाणार आहे. आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता मित्र हॉस्पिटल. हे सर्व आपल्याला ऑन द स्क्रीन पाहायला मिळतात. काय काय फॅसिलिटी या हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि या मित्र हॉस्पिटल खारघर आयोजित मित्र क्रिकेट लीग 2026 वर्ष 8वे आणि मित्र हॉस्पिटलमध्ये मॅनेजमेंट डायरेक्टर डॉक्टर अरविंदर कुमार सिंगल सर, डॉक्टर मनीषजी दुबे, डॉक्टर विजयकुमार मल्लाडी सर असतील, डॉक्टर नंदिता दुबे असतील, डॉक्टर अमितजी घरत, डॉक्टर जी भरत कुमार सर असतील, तथा ही स्पर्धा सालाबाद प्रमाणे आयोजन कमिटी करणारी आमची मुख्य आयोजक मित्र हॉस्पिटल खारघर आयोजित मित्र क्रिकेट लीग आणि आयोजन कमिटी आमची सूरज घेडाम सर असतील, तथा डॉक्टर अजित बाविस्कर सर असतील, श्री संगमजी पाटील, श्री श्रीकांतजी वलेकर, श्री कुणाल खांडेकर, श्री किरणजी खरात, देवीदासजी शिरोळे सर असतील, राकेशजी गवते सर असतील, सूरजजी जुगारे असतील, विशालजी सोनावले असतील, राजू राठोड असतील आणि हाऊसकीपिंग टीम यांचा आपण विशेष आभार देखील व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्र हॉस्पिटल खारघर एक स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि त्यामध्ये ज्या मिळत असलेल्या फॅसिलिटीज जर पाहायला गेलात तर रोबोटिक सर्जरी सेंटर आहे, तथा पेडियाट्रिक अँड अडल्ट युरोलॉजी असेल, त्यानंतर हाय पोस्टेरिया असेल, किडनी स्टोन असेल, युनिरी स्टोन असतील, एनलार्जड प्रोटेक्ट असतील, गर स्टोन असतील, हर्निया
येस 40 धावांचा पाठला करायचा लक्ष असू द्या. टार्गेट नेरूळ चॅम्पियन संघासमोर 40 धावांचं आव्हान देखील आहे. चला पण 40 धावांचा देखील पाठलाग करणार आहोत. 24 बॉल आणि 40 धाबा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. किरण गुलदस्ते आलेत आणि समोर फलंदाज डावखुरा त्याच्या पाहायला मिळतात. आडव्या बॅटनं फटका खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पलीकडं. मिळतील धावा 4. भव्य स्वागत केले गोलंदाजाचं. पहिल्याच बॉलवर अगदी मोठा फटका खेळलेत आणि मोठ्या फटक्यानं सुरुवात केलंय. स्ट्राईकला आय थिंक मकरंद सर आहेत ना, नेरूळ चॅम्पियन टीम. चला एक खेळाडू पाठवा आपल्यापर्यंत आपण. नेरूळ चॅम्पियन स्ट्राईकला आपण मकरंद आठवले सरांना पाहू शकता आणि त्यांच्यासोबत अमित लंगोटी पाहायला मिळतात. यावेळचा बॉल हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन्स पाहायला मिळणार आहे आणि धावपटा धावा लागले गेले ते 5 धावा पाहायला मिळतात. 40चा पाठला करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाले. एका बाजूला आपण मकरंद आठवले आणि त्याच्यासोबत अमितजी लंगोटी यांना पाहू शकता. ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मागील 2 चेंडूमध्ये 5 धाबा जमा केल्यात. 40 धाबांचा पाठला करायचा येणाऱ्या आणखी 22 बॉल आणि 35 धाबांची आणखीन गरज. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळला. व्ही शेप मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत वेगानं आणि सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जातंय. 2 धाबा इथून पाहायला मिळतात. चला उलवे युनायटेड या टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर करंजवाडी लायन्स टीम आपण फिल्डिंगसाठी रेडी राहा. लोवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. प्रोटेक्शन केलं गेलं आणि इथून मात्र सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जातंय. 2 धाबा इथून जोडल्या जाणार आहेत आणि आता 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले तर 9 धाबा. मैदानाच्या आतमध्ये 40चा पाठला करायचा आहे आणि आपण म्हणूयात की प्रत्येक षटकामागं 10ची सरासरी तुम्हाला राखावी लागणार आहे आणि सध्या 30 सरासरी राखले बॅटिंग करणाऱ्या नेरूळ चॅम्पियन या टीमनं. यावेळचा बॉल भन्नाट वेग जरूर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकीशी उंची देखील चेंडूनं गाठली होती आणि त्यानंतर एक चेंडू तुम्हाला निर्धाव देखील पाहायला मिळतोय. मागील चेंडू निर्धाव आला. या षटकामधील आणखी एक शेवटचा बॉल बाकी आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा. बॅकफुटला गेलेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवर मिळाल्या गेल्या त्या धावा 4. 40चा पाठला करत असताना पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेले त्या बिनबाद 13 धावा.
पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावपटलावर पाहायला मिळाल्यात. जरा थोडं स्पीडअप करा. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखी 27 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 27 धावा बनवायच्यात नेरूळ चॅम्पियन टीमला. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन मोकल त्यांना पाहायला मिळतात. सचिन मोकल सध्या गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळचा बॉल स्लोवर पद्धतीचा होता. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न जिथे लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल झाली. लगेच त्याचा फायदा उचललाय नेरूळ चॅम्पियन या टीमनं. थ्रो देखील डायरेक्ट केलाय आणि इथून आता मात्र सिंगलला डबल, डबलला टिबल आणि आता मैदानाच्या आतमध्ये एकूण धावा किती हे आता पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. 6 धावा येताना पाहायला मिळतात. जिथे एकच धाव होती तिथे डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला सचिन मोकल यांचा. आणि जिथे यष्टिरक्षकांनी देखील हातातून चेंडू त्यांच्या निसटला. पाठीमागं लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू निघून गेला आणि तो देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्यामुळे मागील चेंडूवर आल्यात धावा 6. पहिल्या चेंडूवर आपण म्हणूयात थोडीशी महागडी गोलंदाजी. यावेळचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवला. फिंगर रोल करणारी गोलंदाजी आपण सचिन मोकल यांची पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवतात देखील आणि कधी कधी बाहेर देखील वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. नेहमी संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळत असते. पण यावेळच्या मागील चेंडूवर देखील थोडंसं आतमध्ये चेंडूला वळवलं होतं. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ते देखील पाहू शकता. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे उत्तम गुणलेखक असतील प्रणयजी म्हात्रे जे मोराव्यावरून बिलॉंग करतात. बऱ्याचशा डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी यंदा कव्हर देखील केल्यात आणि नामांकित पंच सातत्यानं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आमचे आप्पा कोळी असतील. यावेळचा बॉल अगदी पुण्यामध्येच टाकला होता आणि चेंडू अगदी यष्ट्यांच्या किंचितचा पण जवळून गेला. पण म्हणूयात की केसाचा अंतर पाहायला मिळालं चेंडू पडल्यानंतर. अतिशय चांगला चेंडू हाताळला. फ्रंटफूटचा वापर केलाय. मिड विकेट रिजन मध्ये फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय. सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जातं. वेल स्टॉप अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय आणि इथून मात्र 2 धाबा आणखी जोडल्या जातील. आता समीकरण असेल ते येणारे 14 बॉल आणि 18 धाबांची आणखीन गरज. 14 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत नेरूळ चॅम्पियन या संघाला. 14 बॉल मध्ये 18 धाबांची आणखीन गरज. धावपटा धावा लागले गेले ते आय थिंक 22 धावा पाहायला मिळेल. 22 धावपटल्यावर पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका फसलाय. बराच काळ हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडलाय. निर्जल सरी चेंडू पडत असताना सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केले गेले आणि या 2 धावा देखील पाहायला मिळाल्यात मागील चेंडूवर. समीकरणात येणारे 13 बॉल आणखीन 16 धाबांची गरज. राकेश सचिन मोकल यांचं षटक थोडंसं महागडच पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवर 6 आल्यात त्यामुळं थोडंसं हे षटक लांबडं पाहायला मिळालं. थोडंसं हे षटक महागडं देखील पाहायला मिळालंय. तर शेवटचा एक बॉल आणखीन बाकी आहे. यावेळचा हा बॉल इट्स अ नो बॉल. नोचा इशारा येताना पाहायला मिळाला. फिल्डिंग फिल्डिंग डिसिशन पाहायला मिळत्या जिथे क्षेत्ररक्षक अगदी चुकीचा लावण्यात आला होता आणि त्यानंतर हा बॉल अगदी नो देखील देण्यात आलाय. नो बॉल आला आणि आणखी एक धाव इथून ऍड करतोय आपण स्कोर बोर्डवर. 25 धाव आपल्याला लागले गेल्यात. आता सगळीकडे थोडंसं बदलताना पाहायला मिळतंय. येणारे 13 बॉल आणखीन 15 धावांची गरज नेरूळ चॅम्पियन संघासाठी. फ्रीडचा बॉल होता. आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू अडवलाय. डायरेक्ट थ्रू करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. फक्त शेवटच्या बॉलवर एकच येते आणि आता समीकरण असेल येणारे 12 बॉल आणि 14 धाबांची आणखीन गरज. 12 बॉल मध्ये 14 धाबा हव्यात नेरूळ चॅम्पियन. चला करंजाळे लायन्स टीम आपण रेडी राहा. आपल्याला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जिंकलाय तो उलवे युनायटेड टीमनं आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय उलवे युनायटेड या टीमनं.
चैतन्य सालुंकी गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. येणारे 12 बॉल आणि नेरूळ चॅम्पियन टीम आपल्याला 14 धावांची आणखी गरज आहे. कंपल्सरी चेसिंग 12 बॉल मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. चला जे आज टीम खेळतात, टीम मॅनेजर असतील, म्हणजे टीमचे जे खेळाडू असतील, प्लेयर्स असतील, फूड काउंटर ओपन झालंय, तिथे जा आपण आपले कुपन घ्या आणि जेवणाचा आस्वाद देखील आपण लवकर लवकर घ्या. चला 12 बॉल 14 धावांची आणखी गरज. गोलंदाजी ट्रॅकवर चैतन्य इतर पाहायला मिळतात. यावेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. सचिन मोकल त्यांनी हा चेंडू अडवला. फक्त एकच धाव मिळायला जाणार आहे. आता येणारे 11 बॉल आणखीन 13 धावांची गरज. 11 मध्ये 13 धावा बनवायच्यात. मित्र हॉस्पिटल खारघर आयोजित मित्र क्रिकेट लीग हे एक दमदार आयोजन पाहायला मिळतंय. भारत स्वर्गीय राजीव गांधी या क्रीडांगणामध्ये रंगलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधील आजची आपण सध्या मॅच देखील एन्जॉय करतोय. एक एक सामना दोन्ही संघाने जिंकलाय, पण दुसरा महत्वाचा विजय कोणता संघ संपादित करणार यासाठी हे महत्वाचं खरं तर आपल्याला मॅच देखील पाहायला मिळते. चला थोडं स्पीडअप करा. 11 बॉल आणि आणखी 13 धावांची गरज. बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक अगोदरच फील्डला डिपार्टमेंटमध्ये ठेवलाय आणि त्यामुळे फक्त एकच धाव मिळाली जाणार आहे. आणि आता मात्र येणारी 10 बॉल आणि 12 धाबांची आणखीन गरज. 10 मध्ये आणखीन 12 बनवायच्या आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये एक उजव्या हाताचा खेळाडू आहे, एक डावखुऱ्याचा खेळाडू आहे. वारंवार हा फेरबदल नेहमी करावा लागत असतो आणि तोच करत असताना सध्या पनवेल वॉरियर टीम ही देखील पाहायला मिळतात. मागील 2 चेंडूवर 2च धावा आल्या. चैतन्य साळुंक यांचे षटक, त्यामुळे या षटकामध्ये जर कमी धावा आल्या, काल ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराहनं कमी धावांचं षटक टाकलं आणि तिथून भारतानं सामना जिंकला असं म्हणायला लागेल. यावेळचा बॉल हलक्यातनं आतमध्ये आणलाय. चैतन्य यांचं आपण विशेष कौतुक करूया. चेंडू टाकल्यानंतर आतमध्ये आणतात, कधी कधी बाहेर देखील वळवले जातात आणि त्यामुळे वारंवार थोडेसे संभ्रमामध्ये फलंदाज राहिलेत. येणारे आता 9 बॉल 11 धावांची आणखीन गरज आहे. 9 मध्ये 11 बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या चुरशीचा सामना पाहायला मिळाला आणि कधी कधी बॉल टू रन हे इक्वेशन देखील धावा क्रिकेटमध्ये निघत नसतात. 40चा पाठला करायचा होता आणि आता येणारी 9 बॉल आणि 11 धाबांची गरज आहे नेरूळ चॅम्पियन या संघाला. सलामीचीच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. मकरंद आठवले यांनी हा खेळलेला फटका जरूर चांगला. क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी फंबल पाहायला मिळालेत. जशा तुम्ही चुका कराल त्या मात्र या चुका तुम्हाला या सामन्यातून बाहेर नेऊ शकतात. एक पराभव तुमच्या वाटाळ्या येऊ शकतोय. या चुका तुम्हाला टाळा लागणार आहेत. हातातून चेंडू निसटला, लगेच सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले गेले आणि या दोन नवीनशी धावपडला धावा लागले गेले. ते 31. येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धाबांची गरज. चला 8 बॉल 9 धाबा. आणखीन सर 8 बॉल मध्ये 9 धावा हव्यात. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आणखीन गरज आहे. सलामीच्या आघाडीचेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजून विकेट मिळवत आले नाहीये. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि पाहता पाहता इथून 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी आता समीकरण बदललं जाणार आहे. येणारी 7 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 7 धावा. दमदार या खेळाडूंनी खेळ केला होता आणि तिथे देखील अतिशय चांगला असा सामना पाहायला मिळाला होता. तिथे देखील या दोन्ही खेळाडूंनी तो सामना जिंकूनच मैदानाच्या बाहेर आले होते आणि सध्या ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकही खेळाडू बाद झाला नाहीये. सलामीचे जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातात आणि ते सध्या चांगली बॅटिंग देखील करतात.
आणि हेच सध्या चित्र मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. चला 7 बॉल 7 धाबांची आणखीन गरज. शेवटचा बॉल आहे या षटकामधील. गोलंदाजी ट्रॅकवर चैतन्य साळुंके यांना आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन फटका खेळायचा तर जरूर तिथे फलंदाज आता मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतील. आणि पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणार आहे. येणारे आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी नेरूळ चॅम्पियन या संघाला 7 धाबांची गरज. 6 बॉल 7 धाबांची गरज. नवीन खेळाडू राकेश जैन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. नवीन खेळाडू दाखल देखील झालेत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मागील सामन्यामध्ये चांगली ज्यांनी खेळ केला होता असे राकेश जैन येताना पाहायला मिळतात. 6 बॉल आणि 7 धाबांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बॉलर श्रीनिवास माने का? श्रीनिवास माने येताना पाहायला मिळतात. 6 बॉल आणि 7 धाबांची आणखीन गरज आहे. अजूनही या सामन्यामध्ये चेंडूपेक्षा 1 धाव जास्त द्यायची आहे. आपण म्हणूयात की जो सचिन मोकल यांनी केलेला जो थ्रो होता तो आता थोडासा अंगलट आलाय. कारण त्या धावा 4 एक्स्ट्रा गेल्यात. त्या जर 4 धावा एक्स्ट्रा जर गेल्या नसत्या तर कदाचित 6 बॉल मध्ये 11 हे समीकरण पाहायला मिळालं असतं. पण क्रिकेटमध्ये जर तर या शब्दाला जास्त स्थान नाही आणि जर तर नसेल तर क्रिकेटमध्ये देखील क्रिकेट कधी कधी अपूर्ण वाटत असतो. आता हाच सध्या विचार करते ती पनवेल वॉरियर टीम की जर तो थ्रो झाला नसता तर कदाचित आज 6 बॉल मध्ये 11 हे समीकरण जरूर पाहायला मिळालं असतं. हलक्या त्याने खेळून काढलाय. गलीमधून चेंडू सरळ डीप मध्ये जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतात. 2 क्षेत्ररक्षकांनी पाठला केलाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाला. पण पहिल्या चेंडूवर चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. मिल्टीला बा 4. गलीमधून सरळ चेंडू गेला डीप मध्ये. बॅकवर्ड एरिया क्लिअर केला गेलाय. पहिल्या चेंडूवर 4 धाबा इथून मिळाल्या गेल्यात. आता समीकरण असेल येणारे 5 चेंडू आणि 3 धाबांची आणखीन गरज. शक्तीपेक्षा युक्ती महान असं म्हणतात आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळालं. युक्तीनं खेळलेला फटका, ताकद जास्त वापरली नाहीये, फक्त चेंडूला स्लॅश केलं, दिशा दाखवली आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. मिळाल्या गेल्या 4 धाबा. आता येणारे 5 चेंडू 3 धाबांची गरज. चला उल्वे युनायटेड टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. करंजडे लायन्सला फिल्डिंग करायचे. यावेळचा बॉल हलक्या त्याने खेळून काढलाय. फक्त 1च धाव पाहायला मिळते. आता येणारी 4 चेंडू आणि कंपल्सरी आणखीन 2 धावांची गरज. 4 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. राकेश जैन यांना आपण स्ट्राईकला पाहू शकता. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. 4 मध्ये 2. आडव्या बॅटनं फटका खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत वेगानं. थ्रो देखील आलाय पण इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि नेरूळ चॅम्पियन संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन. दुसरा विजय मिळवलाय तो नेरूळ चॅम्पियन या टीमनं.